पुन्हा मग ते वाचन. आपल्याला नंतर काय करायचंय, त्यांनी आता हे करून झालं, ते केलं आणि त्यांनी आपल्याला तो आदर्श दिला. आपल्याला काय करायचंय, आता इथून पुढे आपल्याला चालवलं पाहिजे ना, ते आपल्याला केलं पाहिजे ना ते. मग आपण काय करतो, मग आपण काय करायला पाहिजे. आता महिलांवरचे जास्त मी टार्गेट करते, कारण महिलांवरती खूपच मोठी जबाबदारी. महिलांनी आपल्या मुलांना ह्या शिक्षणाबद्दलचं, ह्या सावित्रीबाई फुले किंवा रमाईचा किंवा तिची विचारधारा, भावना निर्माण करणं गरजेचं आहे. जेव्हा आता असं झालेलं आहे की भावना शून्य जग दिसायला लागलेलं आहे. समोर व्यक्ती गेला, काय झालं तरी आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, अशा वृत्तीने चालतात लोक. पण ह्या भावना, त्यांच्या प्रतीच्या कार्याच्या भावना निर्माण करणं फार गरजेचं आहे. जर भावना निर्माण होणार नसतील तर ते कार्य पुढे होणार नाही. माझाच अनुभव सांगते मी बौद्ध तत्वज्ञानाबद्दलची थोडीशी माहिती घेतली, अभ्यास केला आणि तेव्हा लक्षात आलं, बाबासाहेबांची काही पुस्तकं वाचली, तेव्हा लक्षात आलं की तिथे त्या भावना निर्माण झाल्या होत्या की बाबासाहेबांनी एवढं कार्य आपल्यासाठी केलं, एवढा त्याग केला, एवढं झगडलं, त्या प्रस्थापित विचारधारेच्या विरुद्ध त्यांनी कार्य केलं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा अभिमान, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता निर्माण झाली मनामध्ये. तसंच सावित्रीबाई फुले आहेत किंवा रमाई आहेत, त्यांच्याबद्दलच्या भावना सुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. त्या भावना निर्माण झाल्या तर पुढचं कार्य होणार. बाबासाहेब महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहेच ना ते, की शिक्षणाविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अशिक्षणामुळे झाले, अविद्येमुळे झाले. ही विद्या म्हणजे काय, नुसत्या डिग्र्या आहेत का? नाही. ही विद्या म्हणजे काय, तर तुमच्या मनातले विचार जागृत झाले पाहिजे, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची क्षमता तुमच्या निर्माण झाली पाहिजे. हे विचार चांगलं आणि वाईट काय आहे, काय समाजात घडत आहे, आपण काय केलं पाहिजे, या गोष्टींचं अवलोकन करणं, या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं आहे. ही ती विद्या. तिसरा डोळा म्हणतो ना आपण, तो ज्ञानाचा असतो. तो तिसरा डोळा म्हणजे तो 3 डोळे असलेल्या शंकर झाले. तिसरा डोळा म्हणजे प्रज्ञेचा डोळा. ही प्रज्ञा जागृत होणं फार गरजेचं आहे आणि ज्याची प्रज्ञा जागृत होते तो